नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत. नवीन छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनलेलं आहे. आज आम्ही तिकडे चला मग भेटूयात, सुरू करूयात. चला. महाराष्ट्रात पहिल्यांदा झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. तर आज बघूयात आपण कसं बनवलेलं आहे. आम्ही आहोत आता भिवंडीला धामणकर नाक्यावर. हा धामणकर नाकाचा ब्रिज आहे, आता मागे गेलाय. हा रोड पकडून सरळ जायचं. हा वाडा रोड आहे. हा रोड पकडायचा आहे बघा. सरळ इथून भिवंडी पासून आहे 17 किलोमीटर धामणकर नाक्यापासून. शेलारचा वडापाव फेमस भिवंडीतला. आणि हनुमान मंदिर आहे समोर. हा सरळ पकडून सरळ रोड जायचा. हा थेट जायचं इथून. थेट 10 किलोमीटर आहे बघा. थेट 10 किलोमीटरला पडून राईट आहे. रस्त्याचं काम चालू आहे. इथून रस्ता थोडा खराब आहे, पण ठीक आहे, जाऊ शकतो. एवढा काय खराब नाहीये. थोडं थोडं आता रस्त्याचं काम आहे. आता एखाद वर्षामध्ये खूप चांगलं होऊन जाईल रोड. इथं ट्रक चालतात ना भरपूर, म्हणून इथं रस्ता खराब आहे. आता काम करत कॉन्क्रीटच्या रोडचं काम चालू आहे. नाही तर जास्त वेळ लागला नसता पोहोचायला आम्हाला. आता इथं CNG भरायला थांबलेलो आहोत. तर CNG भरून घेतो, नाही तर पुढे भेटणार नाही. आता इथे हा वाडा रोड आहे. कवाडच्या आधी CNG पंप आहे, तिथे आधी भरून घ्यायचा का पुढे आधी भिवंडीमध्ये तुम्हाला भेटलं नाही तर. 2-3च गाड्या आहेत. 5 मिनिटात 10 मिनिटात होऊन जाईल. 10 मिनिटं लागेल जास्तीत जास्त. मी तर मॅपच बघितला नाही. चाललोय सरळ. आता युटर्न घ्यायला सांगते. युटर्न घ्या. बरं झालं लवकर लक्षात आलं, नाही तर गेलो असतो निघून पुढंच. मागचा टर्न होता, पण मॅपच बघितला नाही मी, विसरलोच. पुढचा टर्न आहे तोच. आपण टर्न तिथे होता ना, तोच टर्न घ्यायचा होता. हा टर्न घ्यायचा आपल्याला. तो तिथे बघा हिवाळीचा बोर्ड आहे एक. हा टर्न घ्यायचा. आता 2.8 किलोमीटर दाखवते पुढे टर्न घ्यायला. रोड तर तसं चांगला. सिंगलच रोड आहे, पूर्ण वळणदार रस्ता आहे, पण रोड चांगला आहे. काय ट्रॅफिक नाही, काय नाही. असं तुम्ही एन्जॉय करत जाऊ शकता. पूर्ण इकडे शेती आहे, बघू शकता तुम्ही. इथे कसली शेती लावले? मिरची आहेत. ते मोठे मोठे काय आहे? मका लावलेला आहे. या साईडला पण लावलेला आहे.
वांगी पण आहे, बघू शकता किती सुंदर आहे. आणि इकडे समोर डोंगर. आता पुढून आपल्याला टर्न घ्यायचा आहे. हा, मिरच्या आपण तोडू नाही शकत, नाही तर आपल्याला कामाला तोडतील. हा, इथून टर्न घ्यायचा आपल्याला, इथून राईट टर्न. 14 ते 17 मार्च. चौदा ते 17 मार्चला लोकार्पण सोहळा आहे. तुम्ही त्या दिवशी येऊ शकता. हो, शकता का याच, म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल. हे पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनलेलं आहे. थोडा इथं हॉर्न वाजून वाजून चालायचा. एखादी समोरून पुढून गाडी आली तर काही यातायात मध्ये काय व्हायला नको. हे बघा, तुम्हाला मी सांगू शकत नाही, हे दृश्य बघून मला किती आनंद होतोय. माझ्या समोरच आहे. एवढं असं सुंदर बनवलं मला वाटलं नव्हतं व्हिडिओ मध्ये बघून, पण समोरून बघून एवढा असा आनंद होतोय ना, तर तुम्हाला दाखवतो थांबा थोड्या वेळात. तर माझ्या समोरच आहे एवढं मस्त दृश्य. चला तुम्हाला दाखवतो आता मी. हो, हे बघू शकता तुम्ही, किती अतिशय सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. असा अतिशय भव्य मोठा असा दरवाजा. एवढं सुंदर बनवलेलं आहे. आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो थांबा. हे बघा, काय सुंदर बनवलेलं आहे. आता आम्ही सगळं एक्सप्लोर करत आहोत. हा राज्यापेश संभाजी महाराज ऑफिस. राजर्षी राणी महाराणी ताराबाई, सॉरी. बघू शकता किती सुंदर मंदिर असं दिसतंय. वरती जाऊन एक्सप्लोर करू. हे बघा, गड किल्ल्यांसारखंच बनवलेलं आहे. गडच बनवलेला आहे महाराजांचा. मी तर शब्दामध्ये एक्सप्लेनच करू नाही शकत, एवढं सुंदर आहे असं मंदिर आणि मागं डोंगर. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच होत नाही की एवढं सुंदर बनवू शकतात काय. सेम चारही ठिकाणी सेम बनवलेलं. हे बघू शकता तुम्ही, बाहेरचा अपूर्ण डोंगर आहे. तर माग काहीतरी बनवणार आहेत, प्रोग्राम वगैरे करायला बनवतील असं. हो ना, जयंतीला वगैरे आता होईल ना. खुर्चीवाला.
आता तुम्ही समोरचा लोक बघू शकता वरून. चौदा ते 16 लोकार्पण 16 आहे. त्या दिवशी हे पूर्ण काम होऊन जाईल. जे राहिलेलं आहे बाकी सगळं ते. बाबू चला आता शेवटचं बघू शकता तुम्ही. आता आम्ही निघतो इथून. इथे उद्या परवा परवा कार्यक्रम आहे, ह्याच्यासाठीच तयारी चालू आहे सगळी. हा बघा कार्यक्रमचा बोर्ड आहे. 14 ते 17 मार्च. भेटूयात परत. आता निघतोय आम्ही घराकडे. कसं वाटलं तुम्हाला मंदिर कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लोकार्पण सोहळ्याला आणि लोकार्पण सोहळ्याला नक्की हजर राहा. आता तुमच्याकडून 14 ते 17. येस. आणि कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं मंदिर आणि लाईक करा एक. चला बाय बाय. आपलं शिवाजी